नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या आपली नवीन बॅचेस चालू झालेली आहे। आज म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी आपण जून नंतर पहिली बॅचेस घेतलेली आहे। खूप दिवसानंतर पहिली बॅचेस आपण घेत आहोत, कारण मे जून जुलै 3 महिने आपल्याला बॅचमध्ये गॅप पडलेला होता। तर सध्या आपल्या सेडमध्ये 180 अंडीपुंजाची आपण ही बॅच घेतलेली आहे। काल आपण चौकी आलेली होती, काल पहिली फीडिंग दिलेली होती रात्रीची, सकाळची दुसरी आणि आता संध्याकाळची आपण तिसरी फीडिंग देणार आहोत। यामध्ये 15 ट्रे आहेत। एक साइडला आपण तिसऱ्या रॅकवरती 8 ट्रे टाकलेले आहेत आणि दुसऱ्या साइडला आपण 7 ट्रे टाकलेले आहेत। अशा पद्धतीने आपण सर्वात प्रथम रात्रीची पहिली फीडिंग झाल्यानंतर यामध्ये जे बेड होते ते बेड आपण काढून टाकलेले आहेत व अशा पद्धतीने आळ्यांना थोडी थोडी स्पेसिंग दिलेली आहे। आता सध्या आपण संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। सध्या आपण पाला कट केलेला आहे। अशा पद्धतीने आपण शेंड्याकडून सरासरी 1 ते 1.5 फुटापर्यंतचा पाला कट केलेला आहे व हा पाला आपण सध्या टाकणार आहोत। काय होतं, अशा पद्धतीने जर आपण शेंड्याचा कोळा पाला टाकला चौथ्या मोल्ड नंतर तर आळ्यांची वाढ ही झपाट्याने फास्ट होते, परिणामी आळ्यांची साईज चांगली होते व नंतर आळ्यांची साईज चांगली झाल्यामुळे आपले कोश हे चांगले बनण्यास मदत होते। जर सुरुवातीलाच आपण बुडापासून किंवा निबर पाला टाकला तर आळ्यांची साईज पुढे मागे होते, बारीक मोठी होते। त्यामुळे आपल्याला कमीत कमी 3रा ते 4थ्या मोल्डपर्यंत अशा पद्धतीने 1 फुटापर्यंतचा पाला आपल्याला आळ्यांना देणे गरजेचं आहे। आता आपण संध्याकाळी म्हणजे कालची पहिल्या फीडिंगला विटकर विजेताची धुरळणी केलेली होती। दुसऱ्या किंवा तिसऱ्या फीडिंगला आपल्याला सप्लिमेंट पावडरची धुरळणी करायला पाहिजे। मी सप्लिमेंट पावडरची धुरळणी दुसऱ्या फीडिंगला सकाळी केलेली होती, त्यामुळे सध्या काय आपण धुरळणी करणार नाहीत। सकाळी नंतर आता म्हणजे 4थ्या फीडिंगच्या अगोदर आपण आळ्यांना स्पेसिंग देणार आहोत। सध्या व्यवस्थित आळींची साईज पण बनलेली आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। अशा पद्धतीने साईज झालेली आहे। जशी जशी साईज वाढेल तसतसं आपल्याला आळ्यांना स्पेसिंग देणं गरजेचं आहे। जर मोल्टमध्ये आळ्यांना दाटण झाली तर परिणामी आपल्या बॅचेसमध्ये ग्रासरीसारख्या रोगाचा प्रादुर्भाव होतो। त्यामुळे आपल्याला मोल्टमध्ये आळ्यांना व्यवस्थित स्पेसिंग असणं गरजेचं आहे। जर आळ्यांना व्यवस्थित स्पेसिंग मिळाली तर परिणामी पाला जास्त खायला मिळतो व त्यामुळे काय होतं, आळ्यांची एकसारखी साईज राहण्यास मदत होते, तसेच मोल्ट हा एकसारखा बसतो। पुढील अपडेटमध्ये आपण काय काय आपण बॅचेसमध्ये काम करत आहोत त्याबद्दल पुढील व्हिडिओमध्ये अपडेट देऊया। धन्यवाद।